गोष्ट आहे लहान मुलांची. दोन लहान मुले खेळता खेळता गावाबाहेरच्या परिसरात गेली. खेळण्याच्या नादात गाव मागे राहिल्याचा त्यांना विसर पडला. सायंकाळ होत आली तशी त्यांना घराची आठवण आली आणि दोघेही घराच्या दिशेने धावू लागले. घरी येत असताना विहिरीसारखाच एक मोठा खड्डा होता. त्यात मोठा मुलगा पडला. धाकटा भाऊ खूप घाबरला. सूर्य मावळत होता. अंधार होऊ लागला. आजूबाजूला कोणी मदतीला नव्हते. धाकट्याच्या मनात खूप साऱ्या शंका येऊ लागल्या. विहिरीत पडलेला मुलगा घाबरला होता, त्यामुळे तो आरडाओरड करू लागला. धाकट्याने जवळपास खूप शोधाशोध केली. त्याला मोठ्या दोरीला बांधलेली एक जुनाट बादली दिसली. त्याने मोठ्याला हाक मारली आणि सांगितलं, मी बादली आत टाकतोय, ती धरून तू वर ये, मी तुला वर खेचून घेतो. मोठा म्हणाला, वेडा आहेस का तू? मला वर काढण्याऐवजी तूच खाली ओढला जाशील. धाकटा विचार करून म्हणाला, अरे मी सांगतो ते कर तरी. फक्त आपल्याकडे आता हाच पर्याय उरला आहे. शेवटी मोठ्याने त्याचे ऐकले आणि धाकट्याने सर्व शक्ती एकवटून मोठ्याला विहिरीतून ओढून बाहेर काढले. दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. धावतच घरी पोचले. बराच शोध घेऊनही मुलांचा पत्ता लागत नव्हता, म्हणून सगळे काळजीत होते. शेवटी मुलांनी गावात प्रवेश करताच बातमी ही त्यांच्या घरी पोचली. सगळे गावकरी गोळा झाले. मुलांना पालकांनी जाब विचारला. मुलांनी खरं ते कारण सांगितलं. त्यांचे आई वडील म्हणाले, हे शक्यच नाही, कारण लहान भाऊ हा मोठ्या भावापेक्षा शरीराने कमी ताकदीचा होता. गावकऱ्यांनाही या मुलांचे म्हणणे पटले नाही. ही मुलं काहीतरी लपवतात असे वाटू लागले. शेवटी या गावकऱ्यांमध्ये असलेला एक वयोवृद्ध माणूस पुढे आला आणि म्हणाला, ही मुलं सांगतात त्यात खोटं बोलण्याचा काही प्रश्न नाही. तसे असण्यामागे दोन कारणे असू शकतात. पहिले कारण, त्या मुलांकडे दुसरा पर्याय नव्हता, आणि दुसरे कारण म्हणजे तसे करण्यापासून त्यांना परावृत्त करणारे लोकही तिथे नव्हते. म्हणजेच हे तू करू शकणार नाही असं बोलणारं कोणी जवळपास नव्हतं. म्हणूनच या मुलांनी अशक्य ते शक्य करून दाखवलं. या गोष्टीचा तात्पर्य एवढंच, जेव्हा संकट येईल तेव्हा स्वतःवर विश्वास ठेवून शेवटचा पर्याय संपेपर्यंत प्रयत्न करत राहा. आणि दुसरी गोष्ट, जे तुम्हाला तुमच्या ध्येयापासून परावृत्त करून हे तुम्हाला जमणार नाही, हे तू करूच शकणार नाही वगैरे सल्ले देतील, तेव्हा आपले कान बंद करून घ्या. अर्थात दुर्लक्ष करा. आपल्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी जे काही करता येईल ते करा. यश नक्कीच मिळेल, खात्री बाळगा. गोष्ट कशी वाटली अवश्य कमेंट्समध्ये कळवा आणि लाईक करा. आणि पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.